नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री मधील विषय गणित अपूर्णांक हा भाग पाहणार आहोत। अपूर्णांकांमधील अर्धा आणि पाव भाग या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेतला आहे। आता आपण यामधीलच पूर्ण, अर्धा, पाव भाग आणि पाऊण भाग या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। तर आता आपण पाहूया पूर्ण, अर्धा आणि पाव भाग। कृती करून पाहू। पहा, माझ्याकडे हा एक आयताकृती कागद आहे। या कागदाचा आपल्याला अर्धा भाग करायचा आहे। मग आपण तो मधोमध दुमडून घेणार आहोत आणि त्याच्या मधोमध एक रेष मारणार आहोत। इथे आपण कागदाला एक रेष मारली आहे। आता या कागदावर आपण हा कात्रीच्या साहाय्याने कट केल्यास आपल्याला त्याचे दोन समान भाग मिळतात। अशा प्रकारे आपण हा कागद कट केला आहे आणि या कागदाचा हा अर्धा भाग आणि हा एक अर्धा भाग असे दोन भाग झाले आहेत। आता आपण याच कागदाचे हा एक पेपर आहे आणि त्याचे आपल्याला चार समान भाग करायचे आहेत, म्हणजेच आपण पाव भाग करून पाहणार आहोत। त्यासाठी आपण कागदाच्या मधोमध एक रेष मारून घेणार आहोत आणि पुन्हा अशीच मधोमध एक कागद दोन्ही भाग समान आले पाहिजेत यासाठी कागद आपण असा दुमडून पाहणार आहोत आणि पुन्हा एकदा कागदाला मधोमध घडी घालून एक रेष मारणार आहोत। आता तुम्हाला कागदाचे चार भाग दिसत असतील। हा प्रत्येक भाग पाव भाग आहे। हा पाव भाग, हा एक पाव भाग आणि हा एक पाव भाग। पाव आणि पाव मिळून अर्धा भाग तयार होतो आणि हा एक पाव, हा पाव आणि हा पाव मिळून अर्धा भाग तयार होतो। अशा प्रकारे एका कागदाचे चार भाग पाडल्यास त्यातील एक भाग हा पाव भाग असतो आणि दोन भाग केल्यास त्यातील एक भाग हा अर्धा भाग असतो। आता आपण याचे पाव भाग करून पाहू। अशा प्रकारे आपण एका कागदाचे चार पाव भाग केले आहेत। या प्रत्येक भागाला पाव भाग असे म्हणतात आणि चार पाव भाग एकत्रित केल्यास एक पूर्ण होतो। हा पाव भाग एकाला एक जोडल्यास त्याचा अर्धा भाग तयार होतो आणि तीन पाव भाग एकत्रित केल्यास पाऊण भाग होतो। अशा प्रकारे आपण पाव व अर्धा, पाऊण ही संकल्पना समजावून घेतली आहे। पहा, एका पूर्ण वस्तूचे चार समान भाग करून त्यातील तीन भाग घेतल्यास तो पाऊण भाग होतो। आता पुस्तकात चित्र दाखवले आहेत। अर्धा पेरू, पाव पेरू, पाऊण पेरू, तीन पाव मिळून देखील पाऊण भाग मिळतो। मुलांनो, तुम्हाला समजले असेल अर्धा, पाऊण, पाव भाग कसे ओळखायचे। आता पाठ्यपुस्तकात काही अर्धा, पाव आणि पाऊण भाग रंगवण्यासाठी दिले आहेत, ते आपण पाहू। खालील चित्रामधील पाव भाग रंगवा। आता काही चित्र दिले आहेत, त्याचे पाव भाग तुम्ही रंगवायचे आहेत। आता तुम्हाला इथे पुस्तकात दिसत आहे पाव भाग रंगवलेले, तसेच तुम्ही पण रंगवायचे आहेत। आता पुढे पाहू। खालील चित्रात रेघा काढून प्रत्येक चित्राचे चार भाग केले आहेत। त्यापैकी समान भाग असलेल्या चित्राखाली बरोबर अशी खूण करा, नसल्यास चुकीची अशी खूण करा। आता पहा, इथे काही आकृती दिले आहेत, त्यामध्ये त्यांचे चार भाग केले आहेत आणि कोणते भाग समान आहेत त्याच्या खाली बरोबर खूण करायची आणि नाहीत त्यांच्या खाली चुकीची खूण करायची आहे। आता पहा, इथे काही आकृत्या दिल्या आहेत। आता पहिली आकृती आहे, त्याच्यात चार समान रेषा आहेत म्हणून पहिली आकृती बरोबर आहे। दुसरी पण आकृती समान रेषा आहेत, बरोबर आहे। तिसऱ्या आकृतीचे भाग समान नाही आहेत म्हणून ती चुकीची आहे। चौथ्या क्रमांकाची आकृती बरोबर आहे। पाचवी पण बरोबर आहे। सहावी बरोबर आहे। सातवी बरोबर, आठवी बरोबर आहे।
आता आपण पुढे पाहू, खालील आकृतीतील पाऊण भाग रंगवा। आता इथे ज्या आकृत्या दिल्या आहेत त्यातील पाऊण भाग तुम्ही रंगवायचे आहेत। खालील आकृत्यांचा रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग पाव, अर्धा, पाऊण यापैकी किती आहे ते खालील चौकटीत लिहा। आता आकृत्या दिल्या आहेत आणि त्यातील अर्धा भाग, पाव भाग, पाऊण भाग, अर्धा पाऊण, रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग त्यांची नावे आपल्याला लिहायची आहेत। इथे काही आकृत्यांची नावे लिहिली आहेत। राहिलेल्या आकृत्यांची नावे आपण इथे लिहून घेऊ। तुम्ही असेच अर्धा, पाव आणि पाऊण भाग ओळखून त्यांची नावे लिहायची आहेत। आता आपण पुढील पानावर जाऊ। चित्रात 8 चेंडूंचा एक समूह दाखवला आहे। 8 चेंडूंच्या समूहाचे 2 भाग केले आहेत। बघा, चित्रात 8 चेंडू दाखवले आहेत आणि त्याचे 2 भाग केलेले आहेत, म्हणजे त्या चेंडूंचा अर्धा भाग केला आहे। प्रत्येक भाग हा 8 चेंडूंच्या समूहाचा अर्धा किंवा निम्मा आहे। त्याखाली पुन्हा चेंडूचे 4 भाग केलेले आहेत। 8 चेंडूंच्या एका समूहाचे 4 समान भाग केलेले आहेत। प्रत्येक भाग त्या समूहाचा पावभाग आहे। त्यातला प्रत्येक एक भाग हा त्या समूहाचा पावभाग आहे। समूहाचा निम्म्या भागाचा निम्मा भाग केला तर मिळणारा भाग हा निम्म्या भागाचा निम्मा केला तर मिळणारा भाग हा पावभाग असतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे चित्रावरून समजून घ्यायचं आहे। आता आपण पुढे पाहू। पहा, खालील समूहाचा अर्धा भाग करा। आता इथे काही चित्र दिले आहेत, त्याचा अर्धा, पाव, पाऊण भाग तुम्हाला दाखवायचा आहे। पहा, खालील समूहाचा अर्धा भाग दाखवा। यामध्ये आपण वरती 6 आणि खाली 6 असे पतंग दाखवले आहेत। आता पुढे पहा, खालील समूहाचा पाऊण भाग रंगवा। यामध्ये त्रिकोण आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 त्रिकोण। आता पुढे पहा, खालील समूहाचा पाऊण भाग रंगवा। पाऊण भाग म्हणजे आपल्याला अर्धा भाग आणि पुन्हा त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे। आता इथे 8 त्रिकोण आहेत। 8 त्रिकोणामधले 4 निम्मा भाग आणि 4 मध्ये आणखीन 2 घेतले की त्याचा पाऊण भाग होणार आहे। म्हणून आपण इथे 2 त्रिकोण सोडून उरलेले सगळे त्रिकोण रंगवणार आहोत। मुलांनो, तुम्ही त्रिकोण पूर्ण रंगवायचे आहेत। आता खालील समूहाचा अर्धा भाग दाखवा। यामध्ये 14 गोल आहेत। त्यामधील अर्धा भाग म्हणजे 7 गोलला आपण दाखवणार आहोत। आता त्यानंतर पुन्हा पाव भाग दाखवा, राहिलेला भाग रंगवा। तो समूहाचा कितवा भाग आहे ते सांगा, ते तुम्ही सोडवायचं आहे। पुस्तकात अजूनही काही उदाहरणे आहेत, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। मुलांनो, अशा प्रकारे आपण अपूर्णांक हे प्रकरण पूर्ण केले आहे। धन्यवाद।